प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे आता सीईटी आणि नीट परीक्षेसाठी खूप कमी वेळ उपलब्ध आहे आणि ह्या कमी वेळामध्ये तुम्हाला जर काही ट्रिक्स दिल्या की ज्या भागावर शुअर शॉर्ट प्रश्न येतो म्हणजे येतोच, तर अशासाठी काही ट्रिक्स दिल्या, टिप्स दिल्या तर त्याचा तुम्हाला कमी वेळात फायदा होईल, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील। आणि म्हणून या दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून मी हे शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ बनवते आहे। जितके जास्तीत जास्त बनवता येईल तितके जास्तीत जास्त बनवते, म्हणजे तुम्हाला खूप कमी वेळात अगदी शुअर शॉर्ट त्याच्यामुळे मार्क्स मिळतील। तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मी फॉर्म्युला घेतलाय, बोर्स फॉर्म्युला, की ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही सिरीज आहे त्याची शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ खूप सोप्या पद्धतीने कशी काढायची, एवढा एवढा चार्ट जर तुम्ही लर्न केला तर ते तुम्हाला उत्तर अगदी सहजासहजी काढता येणार आहे आणि तुमचा वेळ वाचणार आहे। कारण ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते वेळ वाचवणं, आणि तो वेळ वाचवण्यासाठी मी माझ्याकडून तुम्हाला जेवढी मदत होईल तेवढी मदत करते आहे। तर आता बघूयात आपण। तर आपल्याला हा बोर्स फॉर्म्युला तर माहिती आहे आणि याच्यामध्ये ज्या 5 सिरीज होतात त्याही तुम्हाला माहिती आहे। जेव्हा इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन हायर ऑर्बिट टू लोअर ऑर्बिट होतं तर त्यावेळेस जी सिरीज निर्माण होते तर त्या नंबरवरून ठरतं की ती कोणती सिरीज आहे। म्हणजे जेव्हा n बरोबर 1 हे इनर ऑर्बिट असतं आणि हायर ऑर्बिट मग बघा जेव्हा इलेक्ट्रॉन दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या किंवा इन्फिनिटी ऑर्बिट मधून पहिल्या इनर ऑर्बिट मध्ये जेव्हा उडी मारतो तेव्हा जे ट्रान्झिशन होतं किंवा तेव्हा जी सिरीज निर्माण होते त्याला लेमन सिरीज असं म्हणतो। आणि ती कोणत्या भागात असते तर ती अल्ट्रा व्हायोलेट रिजन मध्ये पाहायला, जो आपला जो स्पेक्ट्रम आहे तर त्याच्यामध्ये ती कोणत्या भागात पाहायला मिळते, अल्ट्रा व्हायोलेट रिजन मध्ये पाहायला मिळते। आणि त्याच्यासाठी लोअर मोस्ट ऑर्बिट असतं 1 आणि हायर मोस्ट ऑर्बिट असतात 2, 3, याच्या पुढचे सगळे 4, पण मी इथं 2च लिहिलं कारण मॅक्सिमम वेव्हलेंथ जेव्हा घ्यायची असते तर जेव्हा फक्त एक जास्त घ्यायचं याच्यापेक्षा n बरोबर 1 असेल ना तर हायर ऑर्बिट 2 घेतलं की त्याच्यासाठी, म्हणजे ही जी पहिली लाईन आहे हिच्यासाठी वेव्हलेंथ काय असते, मॅक्सिमम असते। आणि जेव्हा इन्फिनिटीतून n बरोबर 1 आणि m बरोबर इन्फिनिटी असतं तर त्यावेळेस ही जी वेव्हलेंथ आहे ही असते शॉर्टेस्ट वेव्हलेंथ त्या सिरीज साठीची। समजलं का? आता वेगवेगळ्या सिरीज बघू। आता बामर साठी n बरोबर 2 आणि n बरोबर मग काय येणार 3, 4, 5, आलं का लक्षात? आणि ही पहिली लाईन आहे ही मॅक्सिमम वेव्हलेंथ आणि ही लाईन ही त्याची शॉर्टेस्ट वेव्हलेंथ। शॉर्टेस्ट वेव्हलेंथला सिरीज लिमिट असं सुद्धा म्हणतात, ऑलवेज कीप इन माइंड। शॉर्टेस्ट वेव्हलेंथ त्यालाच सिरीज लिमिट असं पण म्हणतात। म्हणजे सिरीज लिमिट काढा असं जर आलं तर घाबरून जायचं नाही, ती शॉर्टेस्ट वेव्हलेंथ असते। हे दोन्ही एकच आहेत। ओके, मग आता बघा ही बामर सिरीज कोणत्या रिजन मध्ये असते, ती व्हिजिबल मध्ये असते। आता पाशियन n बरोबर 3 आणि m बरोबर 4, 5, 6 असं जेव्हा येणार तेव्हा तुमची सिरीज येणार पाशियन सिरीज। आता 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाशियन सिरीजचा लॉंगेस्ट वेव्हलेंथ टू शॉर्टेस्ट वेव्हलेंथ रेशो विचारलाय बघा। तर ही सगळी प्रोसिजर करायची नाही, इथं डिरेक्टली उत्तर तुम्हाला पाहता येईल। 16/7 हे उत्तर आलेलं आहे आणि उलट करून विचारलं तर त्याच्या उलट करायचं। जर शॉर्टेस्ट लॉंगेस्ट विचारलं तर 7/16 करायचं। म्हणजे हा चार्ट अतिशय महत्वाचा आहे, आलं का लक्षात? मग आता बघा, आणि लॉंगेस्ट परत या पहिल्या लाईनला तुमची लॉंगेस्ट वेव्हलेंथ येणार आणि ह्या लाईनला काय येणार, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ येणार। ह्या शॉर्टेस्ट जेव्हा इन्फिनिटीतून तिथे उडी मारतो तर त्यावेळेस n बरोबर 3 आणि m बरोबर इन्फिनिटी तर ती येणार शॉर्टेस्ट वेव्हलेंथ किंवा सिरीज लिमिट। आणि ही तुम्हाला कुठे पाहायला भेटते पाशियन सिरीज, तर नियर इन्फ्रारेड भागात। कुठे? नियर इन्फ्रारेड रिजन मध्ये। आता ब्रॅकेट सिरीज साठी n बरोबर 4, m बरोबर 5, 6, 7 आणि जेव्हा n बरोबर 4 आणि m बरोबर इन्फिनिटी तेव्हा शॉर्टेस्ट, म्हणजे ही मॅक्सिमम वेव्हलेंथ किंवा लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि ही शॉर्टेस्ट वेव्हलेंथ। आणि आता पिफन सिरीज साठी n बरोबर 5 आणि m बरोबर 6, 7, 8 असं जेव्हा असणार तर ही जी आहे ही त्याची मॅक्सिमम किंवा लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि ही त्याची जेव्हा n बरोबर 5 आणि m बरोबर इन्फिनिटी ही त्याची शॉर्टेस्ट वेव्हलेंथ। मग तुम्हाला शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथची कन्सेप्ट समजली का?
आता ती जर समजली असेल तर आपण हे कॅल्क्युलेट करू. आता मी लॉंगेस्ट साठी बघा हे नंबर फक्त लॉंगेस्ट साठी घेतलेले, पुढे 2, 3, 4 कंटिन्युअसली येत जाणार आहे. म्हणजे ह्या प्रत्येक लाईनची वेव्हलेंथ आपण काढू शकतो. समजा ह्या लाईनची मला वेव्हलेंथ काढायची असेल तर मी n बरोबर 1 आणि n बरोबर काय घेणार आहे, तर म्हणजेच m बरोबर 3 घेणार आहे ह्याच्यासाठी. आता हिची जर काढायची तर n बरोबर 1च आणि m बरोबर 4 घेणार आहे. म्हणजे इथल्या प्रत्येक लाईनची वेव्हलेंथ आपल्याला काढता येते. फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, फोर्थ लाईन आणि सगळ्यात इन्फिनिटीहून जेव्हा ती उडी मारतो तर ती जी येते ती काय आहे तुमची शॉर्टेस्ट वेव्हलेंथ किंवा सेरीज लिमिट. ओके, आता मी शॉर्टकट सांगणार आहे तुम्हाला. मॅक्सिमम वेव्हलेंथ साठीचा फॉर्म्युला असतो बघा. मॅक्सिमम वेव्हलेंथ दॅट इज इक्वल टू n गुणिले m चा स्क्वेअर डिवायडेड बाय n प्लस m इंटू r. आलं का लक्षात हा फॉर्म्युला. आता बघा मी इथे लिहून ठेवलंय काय, तर हे खालचा प्रत्येकाचा हा जो काही आहे तो डिनॉमिनेटर प्रत्येकाचा लिहिलाय का, तर ह्या दोन्हीची बेरीज करायची त्याला आर ने गुणायचं. बघा बरं, 2 अधिक 1 3 आर ने गुणलं. 3 अधिक 2 5 आर, 4 अधिक 3 अधिक 4 7 आणि त्याला आर ने गुणलं 7 आर. 4 अधिक 5 9 आर, 5 अधिक 6 11 आर. आणि सोपं आहे ना बाळांनो, 3 5 7 9 आणि 11 सगळे विषम नंबर घ्यायचे, एक सोडून द्यायचा आणि त्याला पुढे आर लावायचं. कसंही लक्षात ठेवा. आणि आता बघा फक्त ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि त्याचा वर्ग करायचा. आता बे एक बे आणि त्याचा वर्ग 4. आता 3 दुने 6, 6चा वर्ग 36, 4 त्रिक 12, 12चा वर्ग 144. त्याच्यानंतर 5 चोक 20, 20चा वर्ग 400 आणि 6 पंच 30 आणि 30चा वर्ग 900. झाली का व्हॅल्यू. बघा बरं किती सोप्या पद्धतीने आपल्याला लॅम्बडा मॅक्स प्रत्येक सेरीजची काढता आली. आता लॅम्बडा मिनिमम काढायची किंवा शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. मग आता त्याच्यासाठीचा फॉर्म्युला काय, n स्क्वेअर बाय r. n म्हणजे 1 चा वर्ग 1 भागिले r. आता इथं 2 चा वर्ग 4 भागिले r, 3 चा वर्ग 9 भागिले r, 4 चा वर्ग 16 भागिले r आणि इथं 5 चा वर्ग 25 भागिले r. म्हणजे इथं डिनॉमिनेटरला सगळ्या ठिकाणी आर आहे आणि इथं फक्त n चा वर्ग घ्यायचा. आणि आता 1 भागिले म्हणजे लॅम्बडा मॅक्स भागिले लॅम्बडा मिनिमम जर घ्यायचं झालं बघा, लॅम्बडा मॅक्स डिवायडेड बाय लॅम्बडा मिनिमम दॅट इज इक्वल टू. आता बघा तुमचं आलं 4/3r इंटू r/1. तर आलं का उत्तर 4/3. बघा बरं 4/3 आलं का या पद्धतीने. आता दुसरं बघू आपण काय, तर 36 डिवायडेड बाय 5r इंटू r/4. बघा 4 9 36, r कॅन्सल झाले, 9/5 आले का. बघा बरं 9/5 समजलं का. आता 144 बघा पुढचं घेऊ आपण काय, 144 डिवायडेड बाय 7r इंटू r/9. आता याला आहे ना बाळांनो हे 16/9 पण लिहिता येतं. हे 144 आहे ना, हे 16 इंटू 9 पण लिहिता येतं. 16 इंटू 9 डिवायडेड बाय 7r इंटू r/9. बघा बरं आता तुमचे हे 9 9 कॅन्सल झाले, r कॅन्सल झाले, 16/7 आलं का. तर या पद्धतीने. तसंच आता पुढचं बघा, पुढचं कसं आलं तर 400 डिवायडेड बाय 9r इंटू r/16. आता याला जर सोडवलं तर आपण याला 4 4 जा 16 आणि हे आले 100. आलं का लक्षात. आणि हे परत याने याला डिवाइड केलं तर 25 म्हणजे 25/9 आलं का. बघा बरं. आणि पुढचं जर घ्यायचं झालं समजतंय कसं येतंय ते. आता पुढचं घेतलं बघा 900/11r इंटू r/25. मग आता याला जर आपण डिवाइड केलं तर हे येईल बघा, हे 11 असेच येतील आणि 25 याला डायरेक्ट भाग जातो 36 म्हणजे r कॅन्सल झाले, 36/11. समजलं का. तर या पद्धतीने ह्या अशा शॉर्टकटने तुम्हाला लॅम्बडा मॅक्स आणि लॅम्बडा मिनिमम काढता येतात. आणि मी डायरेक्ट बघा 1/r ची व्हॅल्यू आता इथे सगळ्या ठिकाणी 1/r लागणार आहे आणि म्हणून 1/r ची व्हॅल्यू येते 911.6 एमस्ट्रॉंग युनिट. ही अॅक्युरेट आहे आणि सीईटीला ती 912 एमस्ट्रॉंग युनिट घेतली तरी कॅल्क्युलेशन येतं. आणि जर तुम्हाला व्हॅल्यू विचारल्या तर आता बघा ही वरची जी व्हॅल्यू आहे ही तुमची
मिनिमम आहे आणि ही मॅक्सिमम आहे. आलं लक्षात? ही वरची काय 911 म्हणजेच 912 ही लेमन सेरिकची शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आहे आणि ही लॉंगेस्ट आहे. कशामध्ये? एमस्ट्रॉंग युनिटमध्ये. बामरची ही शॉर्टेस्ट आहे, ही लॉंगेस्ट आहे. पाशियनची ही शॉर्टेस्ट आहे, ही लॉंगेस्ट आहे. ब्रॅकेटची ही शॉर्टेस्ट आहे, ही लॉंगेस्ट आहे. आणि फंडची ही शॉर्टेस्ट आहे आणि लॉंगेस्ट आहे. आता कशाचाही कशाशी रेशो विचारला बघा, आता पीवायक्यूचा नीट अभ्यास करा. आणि आता 2024ला हा आला होता की ज्याचं उत्तर 16/7 होतं. याचं उलट केलं, समजा लॉंगेस्ट टू म्हणजे मॅक्स टू मिनिमम विचारला, मिनिमम टू मॅक्स विचारलं तर उलट करायचं. तर या पद्धतीने हा चार्ट बघा सगळा जर नीट अभ्यास करायचा झाला तर 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. तर आहे का सोपं? आवडला का व्हिडिओ? जर आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट टाका. म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवायला उत्साह येतो. तीच आमची खऱ्या अर्थाने एनर्जी असते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असे चार्टच्या पद्धतीने मी खूप व्हिडिओ आता पटपट अपलोड करते जेणेकरून तुम्हाला खूप सोपं जाईल. आलं का लक्षात? तर ऑल दी बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झाम अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.